शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। दौंडच्या दक्षिण भागात लंपी रोगाचा कहर, पशुपालक आर्थिक संकटात, शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय डबघाईला, भटक्या कुत्र्यांचे हल्ले, भाकड जनावरांची खरेदी विक्री बंदमुळे नुकसान, शासन मदत योजनेची मागणी जोर धरते, पशुपालकांचे होते लाखोंचे नुकसान। नाफेडचा कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात भाव गडगडणार, शेतकऱ्यांना मिळाला भाव कमी, नाफेड एनसीसीएफचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे। सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात बैठक झाली। यात नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी किती झाली, किती दिवसांपर्यंत खरेदी सुरू ठेवायची, तसेच नाफेडचा कांदा बाजारात आल्यावर काय भाव द्यायचा यावर चर्चा झाली। त्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीस आणण्याचे धोरण निश्चित करण्यात आले। कापूस खरेदी केंद्रे वेळेतच सुरू झाली पाहिजे, हायकोर्टाने कापूस महामंडळाला बजावले। कापूस खरेदी केंद्रे दरवर्षी जाणीवपूर्वक विलंबाने सुरू केली जातात, त्यामुळे खासगी व्यावसायिक याचा फायदा उचलतात। ते गरजू शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी करतात व महामंडळाची खरेदी केंद्रे सुरू झाल्यानंतर तो कापूस चढ्या दराने विकतात, परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते। अक्सापूर परिसरात 6398 जणांची नोंदणी, 2700 शेतकऱ्यांना लाभ। गोडपिंपरी तालुक्यातील हजारो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू, धरणगावला 7753 तर करमाडला 7400 रुपये प्रति क्विंटलचा भाव। धरणगाव परिसरात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुधवारी अनेक ठिकाणी कापूस खरेदीला प्रारंभ झाला। धरणगावात पहिल्या दिवशी कापसाला 7753 तर करमाडा तालुका पारोळा येथे 7400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालाय। आता चांदीचंही सोनं होणार, हॉलमार्कची मोहर उमटणार, 6 महिन्यात चांदीच्या दरात वाढ, भेसळ होण्याची शक्यता टाळणार। प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आता जुन्नर पॅटर्न, घटनांचा घेतला आढावा, जळगाव वन विभागाकडून प्राथमिक प्रतिसाद पथकांची स्थापना होणार। गेल्या काही वर्षात बिबट्यांसह हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांचा आढावा घेऊन जळगाव वन विभागाने जुन्नर पॅटर्न हाती घेतलाय। 40 गाव, मुक्ताईनगर व पाचोरा तालुक्यात बिबट्यांपासून जीवितहानी होऊ नये या दृष्टीने वन विभागाकडून जुन्नर पॅटर्ननुसार स्थानिक पातळीवर प्रशिक्षित प्राथमिक प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे। लाल कांदा लागवडीसाठी येतोय एकरी 32,000 रुपयांपर्यंत खर्च। वैजापूर तालुक्यात शेतकरी कांद्याची लागवड करत आहेत, परंतु कांद्याचे बाजारभाव स्थिर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। कांदा लागवडीसाठी रोप, मजुरी, खत, गाडी भाडे या सर्व बाबींवर प्रचंड प्रमाणात खर्च येतो। यंदा रोपांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे। भोकरदनमध्ये गेल्या वर्षी 255 कोटींचा कापूस खरेदी, यंदा शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यास कापसाला हमीभाव मिळणार नाही। भोकरदन तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात आली होती, मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने यंदा केवळ 27,594 हेक्टर क्षेत्रातच कापूस लागवड झाली आहे। मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा कहर, आसोला खुर्द, विठोली परिसरात सोयाबीनचे नुकसान, शेतकरी हवालदिल, नुकसानग्रस्त भागात पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यात पीएम किसान निधीच्या प्रतीक्षेत 7000 शेतकरी, पहिला हप्ताही मिळाला नाही। ई-केवायसी, विविध तांत्रिक अडचणींचा परिणाम। हप्ता न मिळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खात्याचे ई-केवायसी न करणे, याशिवाय आधार कार्ड व बँक खात्यात तफावत, चुकीची नोंद, माहिती, जमीन धारकत्वाबाबत विसंगती, फार्मर आयडीची नोंद नसणे या प्रमाणात अधिक कारणे आहेत। गहू बाजारावरचा कासरा आणखीन घट्ट, केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठा मर्यादित कपात। घाऊक व्यापारी आता केवळ 2000 टन साठा आपल्या गोदामांमध्ये ठेवू शकतात, आधी ही मर्यादा 3000 टनांची होती। प्रक्रियादार आपला प्लॅन्टच्या एकूण क्षमतेच्या केवळ 60% साठा ठेवू शकतात। ज्या पीठ गिरण्यांची महिन्यांची क्षमता 2000 टनांची आहे, त्या पीठ गिरण्या सप्टेंबर ते मार्च 2026 या काळात महिन्याला 8400 टनांचा साठा ठेवू शकतात। किरकोळ व्यापारी आपल्या दुकानात केवळ 8 टन गव्हाचा साठा ठेवू शकतील। पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटो दर घसरले, प्रति केट दर 4000 रुपयांवर, बंपर आवकमुळे फटका। भंडारा जिल्ह्यातील रेतीला मौदा तालुक्यात तच्छेदीन, घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळेना, महसूल व पोलीस विभागाचा कानाडोळा।
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा 6 लाख हेक्टरला फटका, कृषी विभागाचा अहवाल। ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीने पिकांचे सर्वाधिक नुकसान। ऑगस्ट महिन्यात 13 ते 20 तारखेदरम्यान संततधार पाऊस। अतिवृष्टीने विभागामध्ये 44 तालुक्यांमध्ये 3152 गावे बाधित झाली। उच्च न्यायालयाने सुनावले तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम। राज्य सरकारने कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही, मुंबईकडे कूच करणारच जरांगे यांचा इशारा। पूर्व परवानगीशिवाय निदर्शने करता येणार नाहीत, न्यायालयाने सुनावले। आंदोलनासाठी खारघरचा पर्याय दिलाय। लोकशाही पद्धतीचे आंदोलन सरकार रोखणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आंदोलक गणेशोत्सवात खोडा घालणार नाहीत, असं फडणवीस यांचा विश्वास। पवार कुटुंबांमध्ये चुलत्याचं लक्ष नेहमीच पुतण्यावर असतं, राजेंद्र पवार यांचा अजित पवार यांना चिमटा। 1200 वाहने, महिन्याचा शिदा। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी आंदोलकांची तयारी। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।